बिग बॉस मराठी सीझन 6 रुचिताचं एविक्शन त्याबद्दल बोलणार आहे मी. कारण याच्या आधी मी जसं व्हिडिओ बनवला आहे की रुचिता एविक्ट झाली आहे, तर मला कमेंटमध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारले गेले की रुचिता खूप चांगलं खेळत होती, मग तिला का आऊट केलं. नो डाऊट ती चांगलं खेळत होती, खरोखरच चांगलं खेळत होती. मी हे पण बोलली, फक्त तिचा थोडासा शब्दांवर कंट्रोल, ती जे बोलायची खरकटी किंवा मग खूप काही शब्द बोलायचे. आता माझी ती वही घेऊन नाही बसली, नाही तर मी एक एक तिचे शब्द काढले असते. तर असे बरेच शब्द ती बोलायची. आणि खूप जणांनी की रुचिता फेक नव्हती, ती रिअल होती. कोण म्हणलं तिला फेक? ती रिअलच आहे, त्याबद्दल नाही. फक्त ती थोडासा तोंडावर कंट्रोल. आणि सगळ्यात जास्त मी म्हणेन की विशालमध्ये ज्याप्रमाणे ती गुंतत चालली होती, आणि काल परवा तर ती बेशुद्ध पडली होती, तुम्ही बघितलं आहे. तर आपण शो एक एंटरटेनमेंट म्हणून पाहतोय, पण तिच्या भविष्याचा पण विचार केला पाहिजे. ती जर हा फेक गेम खेळत असेल, मी तर म्हणते व्हेरी गुड. पण तुम्ही जसं म्हणताय ती फेक नाही आहे, ठीक आहे, नसेल पण. आणि मला नाही माहिती आता कोणाच्या मनात जाऊन, तर आपण काही बघितलं नाही. ठीक आहे, ती रिअल असेल तर ती पण चांगली गोष्ट आहे. आणि जर ती रिअलच असेल म्हणूनच बिग बॉसने तिला घराबाहेर काढलं असेल. कारण ज्याप्रमाणे विशालमध्ये ती गुंतत चालली होती, तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? तिला पुढे भविष्यात या गोष्टींचा खूप जास्त त्रास झाला असता. म्हणून कदाचित मेकर्सने जे तिला काढलं आहे ते चांगलंच केलं आहे. कारण तुम्ही विचार करा, 50 दिवसात म्हणजे त्याच्यानंतर 1 वीक 2 वीक नंतरच ती विशालबरोबर कनेक्ट झाली. आणि एवढ्या 36-30 दिवसात, ठीक आहे 35 दिवसात ती इतकी कनेक्ट झाली त्याच्यामध्ये. आणि अजून शेवटपर्यंत तिला नेलं असतं तर ती त्याच्यामध्ये किती गुंतली असती, हा विचार करा तुम्ही. एका शोच्या हिशोबाने नका बघू, पण तिच्या भविष्याचा आणि तिच्या मनाचा विचार करून. जे बिग बॉसने तिला काढलं, ती बेशुद्ध वगैरे पडली, बघितलं का? विशालने तिच्यावर म्हणजे नातं तोडलं तर ती बेशुद्ध वगैरे पडली. तर या गोष्टी पुढे जाऊन खूप जास्त झाल्या असत्या. म्हणून बिग बॉसने त्या सगळ्या गोष्टी थांबवल्या आहेत. आणि मी हेच म्हणाल, तिला विशाल प्रकरण भोवलं आहे. त्यानंतर संस्कृतीला घरात पाठवलं. संस्कृतीला तुम्हाला काय वाटतं बोलून नाही पाठवलं? संस्कृतीने घरात जाऊन विशालला जे बोलली, ते मी जसं काल म्हणलं, रितेश सरांनी तो मुद्दा घ्यायला हवा. पण मला नाही वाटत आता रुचिताचं एविक्शन झाल्यावर तो मुद्दा घेतला जाईल की नाही घेतला, किंवा मग घेतील. पण ती बोलली विशालला की तुझं आणि हिचं जे दिसतंय ते खूप घाण दिसतंय. आणि विशालला ज्या पद्धतीने हिने सांगितलं का विशालला ते एक प्रकारे रुचिता विरुद्ध भडकवलं, ते एक चांगलंच होतं ते तिच्यासाठी. पण रुचिता जी आहे, जी त्याच्याकडे रडत होती, जी सारखी जात होती विशालकडे, आणि नंतर आपण बघतोय 2 ते 3 दिवसापासून हे सगळं प्रकरण झाल्यावर हे दोघं एकत्रच बसत होते. विशालने पण तिला माफ केलं वगैरे. विशाल तिच्याबरोबर म्हणजे बसत होते एकमेकांबरोबर, तेच होते. इवन काल आपल्याला बोलतानाही दिसली का सोफा अख्खा रिकामा झाला आहे, टोळी फुटली आहे, टोळी संपली. पण आता रुचिता गेल्यावर मी म्हणेन की टोळी उद्ध्वस्त झाली पूर्णपणे. विशाल एकटाच राहिला आहे. आणि मला असं वाटतं का टोळी गँगमधून विशाल एकटाच जो आहे तिथे टॉप 5 मध्ये असू शकतो. पण आता हा सीझन इतका अनप्रेडिक्टेबल चालला आहे यार. मी म्हटलं ना, टॉप 3 खालचे नाही तर टॉप 3 वरचे जे आहे ना, एविक्ट होऊ राहिले हळूहळू. आणि रुचिता गेली आहे, पण मी म्हणाल रुचिताच्या भविष्यासाठी हे चांगलं आहे. ती फेक नाही तरी ती रिअल असेल तर तिच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण ती ज्याप्रमाणे विशालमध्ये गुंतत चालली होती ते खरोखरच तिच्या भविष्यासाठी योग्य नव्हतं. आणि मला कोणतरी कमेंटमध्ये सांगितलं का तिची आई म्हणते का माझी मुलगी टॉप 5 मध्ये आहे. नाही, ती टॉप 5 मध्ये नक्कीच गेली असते, मी त्याबद्दल म्हणत नाही. कारण ती रिअल खेळत होती, ती आवाज उचलत होती, ती भांडतही होती, ती कंटेंट देतही होती, सगळं मान्य आहे. फक्त विशालमध्ये कदाचित आहे ना, बिग बॉसने तिचे शब्द जे आहे ना, ते पण मला वाटतं अजून 20-30 दिवस सहन पण केले असते. ती जे बोलती ते खरकटे खुरकटे काय पण ते बोलती ती. पण विशालचं जे प्रकरण आहे ते तिला नंतर भविष्यात तिला काहीही प्रॉब्लेम नको म्हणून ते मला असं वाटतं ते काढलं ते बरोबर आहे. कारण ते विशाल तुम्ही बघितलं असेल, विशाल तिचं भांडण झालं, विशाल डायरेक्ट बोलला मला नकोय तू, नकोय तू, तरीही ती त्याच्याबरोबर जाऊन बसत होती. बघितलं ना तुम्ही बघा ते त्यांचे भांडणं झाले ना. विशाल खूप काही बोललाय तिला, आय स्वेअर ऑन माय मॉम, मी तुझ्याशी बोलणार नाही, मला तुझ्याशी काही संबंध नाही ठेवायचा, असं तसं. आणि काल परत विशाल काय बोलला, आय स्वेअर ऑन माय मॉम, मी तुझा हात सोडणार नाही. तर तो ठीक आहे गेम खेळतोय, पण हिच्यासाठी ते चांगलं नाही. आणि काल पण रुचिता काय म्हणत होती, मग तुम्हाला घराबाहेर आहे ना या सगळ्या गोष्टी ना सॉल्व करायला मला म्हणजे माझ्याबरोबर राहा, माझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर खंबीरपणे उभं राहा वगैरे, त्या गोष्टी बोलत होती ती.
आणि मग त्याच्यामुळे मग कदाचित बिग बॉस आहे ना, हे बघा आपण 1 तास बघतो बिग बॉस एडिट करून दाखवता, पण रुचिताला आहे ना बिग बॉस स्वतः 24 तास बघतात. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असं का ह्या गोष्टी ना खूप अति होत आहे, आता खूप अति होत आहे, आणि हिला जर आपण अजून 30 दिवस जर ठेवलं तर हिच्या भविष्याला प्रॉब्लेम येईल. कारण ती खूप जास्त सिरियस आणि गुंतत चालली होती, ज्याप्रमाणे ती बेशुद्ध पडत होती, पाहिलं ना तुम्ही. आणि मग त्याच्यामुळे ना जे रुचिताला सपोर्ट करताय, तर जर तुम्ही तिचे खरंच फॅन असाल तर मग ते तिच्या भविष्यासाठी चांगलंच आहे. मान्य आहे ती खेळत होती चांगलं, तर ठीक आहे, पण तिला मी तेच म्हणलं तुम्हाला की तिला ते विशालवर इतकं सिरियस होणं ते भवलं आहे तिला. त्याच्यामुळं तिला बाहेर काढलं आणि ते तिच्या भविष्यासाठी काढलं असेल तर मी तेच म्हणेल की व्हेरी गुड. नाही तर खरोखरच ती पोरगी खूप मस्त गेम खेळत होती, मी म्हणत नाही, फक्त थोडासा तोंडावर तिने कंट्रोल आणला असता. आणि ज्याप्रमाणे अनुश्री निघाली ना टोळीतून बाहेर, तसं मला वाटतं ज्याप्रमाणे रुचिताचं तोंड चालतं ना, मी तुम्हाला सांगते, ज्याप्रमाणे म्हणजे रुचिता गेम खेळती किंवा मग तोंड चालतं किंवा मग हे शब्द तिने थोडेसे अवॉइड केले असते तर विशाल विरुद्ध रुचिता आहे ना, हा गेम ना घरात जबरदस्त रंगला असता. नक्कीच मग रुचिता टॉप 5 मध्ये गेली असती, हे पण सांगते मी. विशाल विरुद्ध रुचिता आहे ना, हे खूप भारी चाललं असतं घरामध्ये. पण ती विशाल बरोबरच खेळत होती, विशालला सोडायचं नाव. मला वाटलं आता आहे ना यांची थोडीशी रायव्हलरी होईल ना, तर ती बघायला अजून मजा येईल. दोघं विरुद्ध झाले एकमेकांच्यात, कारण विशाल तिला तोडत होता आणि ती तोडायलाच तयार नाही यार. कोणत्या म्हणजे बिग बॉसनी साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आणि मग संस्कृतीकडून पण सगळ्या गोष्टी बोलवून पाहिल्या, पण त्या दोघांची जोडी तुटायचं नावच घेत नव्हती. जी बाहेर चांगलीच दिसत नव्हती, खरोखरच बाहेर ते बघायला चांगलं वाटत नव्हतं. आणि त्यांचा एज गॅप असो किंवा मग काही असो, खूप लोक काय म्हणतात एज गॅप होता, हे होतं, मी पण अग्री करते त्या गोष्टी. पण आहे ना विशाल जो आहे ना तिचा गेमसाठी वापर करत होता आणि ती कुठे ना कुठे मला सिरियस वाटत होती त्याच्यासोबत, जे दिसत होतं आपल्याला एकंदरीत. मग ते बिग बॉसने तिला काढून तिच्या भविष्याचा विचार करून तिला जे काढलं आहे ते योग्यच केलं आहे. आणि लोकांची नापसंती होती ज्याप्रमाणे ती बोलायची, ते खरकटी वगैरे काही पण ते शब्द बोलायची ती, त्याच्यामुळे मग ते काढलं आहे. तर मला वाटतं तिच्या भविष्यासाठी ते योग्यच आहे आणि मिळेल तिला पुढे जाऊन ऑपॉर्च्युनिटी, असं नाही का मिळणार नाही. आणि कोणीतरी बोललं होतं का तिच्या आईने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं का टॉप 5 मध्ये होती ती. हो, मी त्या आईंना तर तेच म्हणेल की खरोखरच रुचिता टॉप 5 मध्ये असली असती जर ती विशालच्या विरुद्ध खेळली असती आणि थोडासा शब्दांवर कंट्रोल केला असता, खरोखरच ती मुलगी टॉप 5 मध्ये गेली असती. जर ज्यांना वाटतं आहे की मी रुचिताच्या विरुद्ध आहे, मी कोणाच्याही विरुद्ध नाही, मी फक्त तिच्या गेमच्या अकॉर्डिंग बोलते. विशालमध्ये गुंतणं तिला भोवलं आणि कुठे ना कुठे ती जे बोलायची, जसे शब्द बोलायची त्याच्यावर थोडासा असा कंट्रोल पाहिजे होता, असं माझं म्हणणं आहे. बोल ना तू, दुसरं खूप काही बोल, काही प्रॉब्लेम नाही. तर या सगळ्या गोष्टी काही. आणि मला अजून एकाने काही कमेंट केली होती की मी कोल्हापूरकरांना नावं ठेवते. बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्ही कोल्हापूरला इथे मध्ये नका खेचून आणू. मी कोल्हापूरकरांना काहीच नावं ठेवत नाही. मी काय बोलली, मी सोनाली पाटीलचा एक रील पाहिली जी यूट्यूबवर होती, कदाचित तिच्या अकाउंटवर असेल, तुम्ही आत्ताही जाऊन बघा. तर मी तिची अर्धवट रील पाहिली होती. तर ती म्हणे कोल्हापूरचे लोक हे शब्द नक्कीच वापरतात, पण ते असे दरवेळेस भांडणात नसतील असं वापरत, असं मला वाटतं. आणि कोल्हापूरचे मी असं बोलली होती, कोल्हापूरचे कंटेस्टंट आले नाही आहे का घरात? DP दादा असेल किंवा मग सोनाली पाटील असेल, खूप छान गेम ते खेळलेत घरात. या DP दादा तर टॉप 5 मध्ये होता. सो काय बोलणार मी. तर आहे ना, मी हे म्हणतच नाही, मी रुचिताला वाईट म्हणतच नाही आहे. रुचिताच्या गेमला मी थोडंसं वाईट बोलते आहे. रुचिताला वाईट पर्सन, फेक पर्सन म्हणतच नाही, ती रिअल आहे, ठीक आहे. आणि ती रिअल आहे म्हणूनच बिग बॉसने तिला बाहेर काढलं. आणि काय सांगू का, एक तुम्हाला लव अँगल आहे ना जास्त आहे ना बिग बॉसच्या घरात वर्कआउट होत नाही, कारण ते बाहेर बघणाऱ्याला तसे दिसत नाही. आता हिंदी सीझन होता, हिंदी सीझन बिग बॉसचा. अश्नूर कौर आणि अभिषेक बजाज होता ना. अभिषेक बजाज इतका स्ट्रॉंग कंटेस्टंट होता, तो टॉप 5 मध्ये डिझर्व करत होता. पण काय केलं त्यांनी, अनफेअर एविक्शन केलं आणि काढून टाकलं घरातनं अभिषेक बजाजला. आणि नंतर अश्नूर जी आहे तिने ते तान्याला ते मारलं लाकूड आणि ती पण बाहेर गेली. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. तर हे जे म्हणजे प्रेम प्रकरण आहे ना, ते जास्त बिग बॉसच्या घरात इतकं चालत नाही. किंवा मग ते जर बाहेर चांगलं दिसत नसलं किंवा मग कोणाच्या पॅरेंट्सनी जर मेकर्सला रिक्वेस्ट केली का आमच्या मुलीचं हे जे ना चांगलं दिसत नाही, त्यापेक्षा ना तुम्ही आमच्या मुलीला घराच्या बाहेर काढा,
या पण गोष्टी होतात. तर मला माहीत नाही रुचिताच्या मम्मीने अशी काही रिक्वेस्ट वगैरे केली का, मला काहीही माहिती नाही. पण मग बिग बॉसने जर काढलं असेल तर मी सांगितलं तुम्हाला तिच्या भविष्यासाठी चांगलं आहे ते रुचिताच्या. आणि अनफेअर एविक्शन आहे का फेअर एविक्शन आहे, तर मी तिच्या गेमला पाहून बोलते का ते तिच्या भविष्यासाठी फेअर एविक्शन आहे. तिच्या भविष्यासाठी ते एकदम फेअर एविक्शन आहे. आणि जसं रुचिताला टार्गेट पण केलं जात होतं, तर जे रुचिताचे समर्थक होते का त्यांना ते आवडत नव्हतं त्या गोष्टी. पण मग विशालच्या प्रकरणामुळं त्या या वीकमध्ये अति झालं होतं गोष्टी. तुम्ही बघितलं असेल तर संस्कृतीने ज्याप्रमाणे बॉम्ब फोडला आणि मग त्याच्यानंतर विशाल तिच्याशी भांडला, तिला बोलला. तर आपल्याला म्हणजे मेकर्सला वाटलं असेल का आता ह्या दोघं एकमेकांच्या विरुद्ध होतील, पण नाही. रुचिता खूप जास्त त्याच्यात इन्वॉल्व झालेली दिसली मेकर्सला. इवन त्यांनी नातं तोडलं तर ती बेशुद्ध होताना पण पाहिलं मेकर्सनी. तेव्हा मला वाटतं मेकर्सला या गोष्टीची सिरियसनेस कळाली आणि मग त्यांनी या वीकमध्ये ना प्राजक्ताला एविक्ट न करता रुचिताला एविक्ट केलेलं आहे. आणि यार काय म्हणू यार, प्राजक्ता जायला नावच घेत नाही काय म्हणजे काहीच गेम नाही तिचा. खरोखरच तिला एविक्ट केलं पाहिजे. आणि मी बिग बॉसच्या मेकर्सला प्लीज रिक्वेस्ट करेल का प्लीज प्राजक्ताला काढा बाहेर. खरंच गेम नाही तिचा, खरोखरच गेम नाही आहे प्राजक्ताचा. सागर कारंडेचा पण असो गेम नाही आहे. मला कोणतरी बोललं की सागर कारंडे विनर होईल, तर असं नाही होणार आहे. तर मला राकेश आणि तन्वीपैकी एक विनर वाटतं आहे. राकेश तन्वी टॉप 2 टॉप 3मध्ये आहेच असं वाटतं आहे. आणि आहेच माझे प्रेडिक्शन आहे. जास्त करून असे इतके खोटे ठरत नाही, पण मग बघूच या की पण मेकर्सचा आहे ना तन्वी आणि राकेशला सपोर्ट दिसतोय, खुला सपोर्ट दिसतोय, काटा टीमला सपोर्ट दिसतोय. आणि माझे टॉप 5 म्हणाल तर मला वाटतं टॉप 5मध्ये ना बिग बॉस कोणाला घेऊन जाईल मी हे सांगते. माझे टॉप 5 तर नाही सांगत मी. बिग बॉस कोणाला घेऊन जाईल तर काटा टीममधून राकेश, तन्वी, टोळीमधून एक विशालला घेऊन जाऊ शकता की विशालचं पण अनफेअर एविक्शन होईल. काही सांगता येत नाही, खूप अनप्रेडिक्टेबल आहे गोष्टी. तर आता आपण पाहिलं एक वाईल्ड कार्ड जो आला आहे संकेत, तो आता प्राजक्ताबरोबर बसतोय. आणि प्राजक्ताला पुढच्या वीकमध्ये मी एविक्शनची बोलते मी एविक्शनचं, तिचं एविक्शन झालं पाहिजे. पण मेकर्स बाई टॉप 5पर्यंत नका नेऊ म्हणजे मिळवलं बाबा. ती गरज टॉप 5ची डिझर्विंग बिलकुल कंटेस्टंट नाही आहे. तुम्ही एक वेळेस विशालला घेऊन जा, ठीक आहे त्यांनी तो काय गेमर आहे, तो गेम खेळला वगैरे. पण मी म्हणेन की मला विचारलं ना माझ्या अकॉर्डिंग टॉप 5 मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतेच. पण राकेश, तन्वी हे बिग बॉसचे टॉप 5मध्ये आहे. अनुश्रीला कदाचित हे घेऊन जातील. आणि जर राखीला टॉप 5मध्ये नेत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ट्रॉफी जी ना राखीच्या हातात द्या तुम्ही. तर कारण तीच घरामध्ये कंटेंट देते. काल ती मंजुलिका बनली होती राखी. तर एंटरटेन करायचा घरातल्यांना फुल, म्हणजे बाहेरच्या लोकांना ती कंटेंट द्यायचा, दाखवायचा खूप प्रयत्न करते राखी. तसे घरातल्यांचे काही एफर्ट्स दिसून येत नाही आपल्याला. जसं राखी भांडते पण आहे, राखी कॉमेडी पण करते. जसं ते संस्कृतीला बोलली डोळ्यांबद्दल, ते पण एक फनी वेमध्ये छान होतं. आणि एंटरटेन पण करते राखी, भांडती पण आहे, बोलती पण आहे, ड्युटीज करायला सगळ्यांना मजबूर करते, ड्युटी करा तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत. आणि मी सांगितले माझे टॉप म्हणजे मेकर्सचे टॉप 5 तन्वी, विशाल, राकेश, अनुश्री. आणि 5 नंबरला हे कोणाला ठेवतील बघूया. राखीला ठेवता की दीपालीला ठेवता की अजून प्राजक्ताला घेऊन येतात. बापरे, ती प्राजक्ता टॉप 5 बघून लोक डोक्याला हात लावतील बाई, हिचा गेम काय नेमका. तर अशा सगळ्या गोष्टी आहे. किंवा मग संकेत ड्रॅस्टिक गेम खेळून टॉप 5मध्ये येतो की काय. पण मला नाही वाटत त्याचा इतका गेम पॉवरफुल. मला अजून त्याला बघायचं आहे. मी त्याला आत्ता लगेच जज नाही करणार. त्याला 2-3 दिवस झाले, त्याला 2-4 दिवस झाले. मला त्याला अजून बघायचं आहे बाई. त्याने टास्क खूप जबरदस्त खेळला होता हे दिसलं. आता बघूया संकेत विरुद्ध विशाल वगैरे, म्हणजे या गोष्टी होतात का नाही. तुमचं काय म्हणणं या सगळ्यांवर मला सांगा. रुचिताचं एविक्शन फेअर होतं की अनफेअर होतं. तिच्या गेमच्या मानाने अनफेअर होतं, पण तिच्या भविष्याच्या मानाने खूप फेअर होतं ते. ज्याप्रमाणे विशाल प्रकरण हे होत चाललं होतं मोठं त्याच्यामुळे. आणि मी जसं म्हणते तोंडावर थोडासा कंट्रोल हवा होता. कारण रितेश सर बोलले होते मागच्या 1-2 वीक पूर्वी बोलले होते की ना जेवताना आहे ना लोक जेवताना टी व्हीवर बिग बॉस बघतात. 8 ते 9:30 हा जेवणाचा टाईम असतो महाराष्ट्राचा. आणि खरोखरच जेवताना लोक शो बघतात. आणि मग हे जे शब्द वापरतात ना, आणि मग लहान मुलं पण त्या गोष्टी बघतात.
ते चांगलं नाही वाटत एकंदरीत. मग त्याच्यामुळेच ते जे आहे ना ते बोलणं गेलं. आता तन्वी बघा, तन्वी प्रभू तन्वी डायरेक्ट भाऊ बनवते, नाही तर दादा बनवते, नाही तर मग मित्र बनवते. तर त्या सगळ्या एकंदरीत गोष्टी ज्या आहे ना दिसतात घरात. आणि मग रुचिताचं ते विशालबरोबर बघायला लोकांना योग्य पण नव्हतं वाटत, आणि परत ती जे बोलायची खरकटी वगैरे ते पण योग्य नव्हतं वाटत. म्हणूनच कदाचित पहिल्यांदा ऑडियन्सचं ऐकून बिग बॉसने एविक्शन केलेलं आहे आणि ते रुचिताचं केलेलं आहे. बाकी तुमचं यावर काय म्हणणं आहे? मी फेअर का बरं आहे आणि अनफेअर का बरं आहे, या दोन्ही गोष्टी ना अगदी व्यवस्थित करून तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्ही सांगा मला तुमचं यावर काय म्हणणं आहे. ती राहायला हवी होती घरात की नाही? आणि रितेश सरांचा जो म्हणजे मला खूप जण म्हणताय का रुचिता एविक्ट नाही झालेली आहे, तर एविक्शनचा प्रोमो जो आहे रितेश सरांचा आऊट झाला आहे. तुम्ही जाऊन बघा, रुचिता रडताना दिसते, इवन विशाल रडताना दिसतो. जो विशाल कोणासाठीच रडत नाही, तर तो फक्त मला वाटतं ते रुचितासाठी रडला वगैरे असेल, आणि ते रडताना दिसतोय, म्हणजे रुचिताच आऊट झालेली एकंदरीत दिसते. आता सांगा, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर प्लीज प्रोमो बघा. आता या व्यतिरिक्त मी काहीच सांगू शकत नाही. किंवा मग आता उद्या रात्रीच बघा एविक्शन रुचिताचं होतं आहे की नाही. मला माझ्या खबरवर पूर्ण विश्वास आहे. आता तो तुमचा प्रश्न आहे विश्वास ठेवायचा की नाही. पण हेच सत्य आहे की रुचिता जामदार घरातून एविक्ट झालेली आहे. आणि जर मला विचाराल तर या वीकमध्ये कोण जायला हवं होतं, तर मी हेच म्हणेन की प्राजक्ता जायला हवी होती. पण ठीक आहे, रुचिता गेली आहे, रुचिताच्या भविष्यासाठी हे योग्य आहे बस. आणि प्राजक्ता तर काय पुढच्या वीकमध्ये पण बिग बॉस आता आय होप म्हणजे तिला जायला लावेल बाहेर. यार प्लीज, प्राजक्ताच्या नावाने आता बाहेर आहे ना, मी तर म्हणते हॅशटॅग चालतील की तिला बाहेर काढा पाहिजे. खरोखरच गेम नाही. आणि मला पण असं वाटतंय ती झालं, सागर कारंडे झालं, इवन जी नवीन वाईल्ड कार्ड आली संस्कृती, आता बघू संस्कृती काय करते घरात. रितेश सरांनी तर जोरदार क्लास लावली तिची, रेवाची पण, की वाईल्ड कार्ड नाही तुम्ही चाइल्ड कार्ड आहात. तुम्ही ज्याप्रमाणे घरात केलं असं पाणी शिंपडत होते, किंवा मग ती जी संस्कृती पाणी शिंपडत होती, विशालच्या मागे पकडापकडी खेळत होती. मी तर म्हटलं यार त्यांनी तुझ्या डोक्यावर अर्धी बॉटल टाकली ना, घेऊन ये बादली, टाक बादली भर, त्या बेडवर झोपलाय, टाक बेडवर डायरेक्ट बादलीभर. आणि त्याला काय पूर्ण सगळ्यांचे बेड ओले कर, म्हणा माझी चावी द्या, नाही तर मग मी सोडणार नाही, मी अख्ख्या घरात तांडव करेल, संपला विषय. मग या गोष्टी बोलायच्या होत्या तिने, म्हणजे घर डोक्यावर उचलायचं होतं. तांडव शब्द योग्य नाही जो, घर डोक्यावर उचलायचं होतं तिने, सगळ्या कंटेस्टंटला त्रास द्यायचा होता. आणि मग बघा बरं कशी चावी मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टी आहे. तांडव शब्दाबद्दल क्षमस्व नाही, तर मला त्याच्याबद्दल पण कमेंटमध्ये खूप जण काही बोलते, पण चुकून निघाला तो, त्याबद्दल सॉरी. आणि रुचिताबद्दल मला तुम्ही सांगा. आणि रितेश सरांचे जे 2 प्रोमो आले, एक एविक्शनचा प्रोमो आलेला आहे, तो नक्कीच जाऊन बघा. रुचिता रडताना दिसते, इवन सागर कारंडे पण सागर कारंडे रडत आहे म्हणजे एविक्ट नाही झाले, ते रुचिताला धीर देत आहे. आणि विशालही रडतोय. तर एकंदरीत मला डेंजर झोनमध्ये तिथं कोण दिसत होते, रुचिता सगळ्यांना भेटताना दिसत होती यार. बघा तुम्ही, मला वाटतं सागर कारंडे डेंजर झोनमध्ये दिसत होता, तिथे कुठे ना कुठे प्राजक्ता उभी होती आणि रुचिता, हे तिघं डेंजर झोनमध्ये होते मला दिसत होतं. आणि विशालला नंतर आहे ना रितेश सरांनी बोलून घेतलं असेल की तुम्ही रुचिताजवळ येऊन उभे राहा, असं काय असेल, नाही तर मग विशाल विचार न करता भेटायला आला असावा. तर त्या सगळ्या गोष्टी पण डेंजर झोनमध्ये प्राजक्ता, सागर आणि रुचिता दिसत होती मला एकंदरीत. याच गोष्टी. तर आता तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये परत. पण आता मी तुमचे जे प्रश्न आहे ना ते बहुतेक उत्तरं सगळ्यांची दिली गेलेली आहे. तर फेअर होतं की अनफेअर पण होतं, फेअर कसं होतं आणि अनफेअर कसं होतं या पण गोष्टी सांगितल्या आहे. का गेम अकॉर्डिंग बोलली मी सगळ्या गोष्टी. तर तुमचं यावर काय म्हणते, मला तिच्याबद्दल काही हेट नाही बाई, मला तिच्याबद्दल खरंच काही हेट नाही. मी हेच बोलली का ती खरंच स्ट्रॉंग कंटेस्टंट होती, याबद्दल काहीच वाद नाही. ती खरंच टॉप 5पर्यंत गेली पण असती, काय डाऊट नाही याबद्दल. थोडासा तोंडावर कंट्रोल आणि प्लस विशालच्या विरुद्ध खेळायला पाहिजे होतं तिने. मी हे पण सांगते, विशाल विरुद्ध ती खूप भारी बिग बॉस रंगला असता, काही म्हणा तुम्ही. आणि आता मला सांगा माझ्यावर किती जण तुम्ही अग्री आहात मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. मला वाटतं नेक्स्ट व्हिडिओ तर मी आता काही आणणार नाही. आता रितेश सरांचे जे प्रोमो आउट होत आहे तेच तुम्ही बघा, आनंद घ्या आणि रात्री आपण रिव्ह्यू
रिव्ह्यूमध्ये मी सांगालच बऱ्याच गोष्टी. आणि आज एविक्शन कदाचित दाखवणार नाही. मागच्या वेळेस वाईल्ड कार्ड एंट्रीज करायच्या होत्या यांना, म्हणून त्यांनी एविक्शन जे होतं रोशन भजनकरचं ते शनिवारी दाखवलं होतं. पण या वीकमध्ये मला वाटतं म्हणजे उद्या दाखवतील एविक्शन, रविवारी. रुचिताचं एविक्शन उद्या होईल. आणि बघूया मग आज क्लास कोणाची लागते. मला संस्कृती आणि रेवाची जबरदस्त क्लास बघायला मिळाली. चाइल्डिश बिहेवियर, बालिश वागत होत्या दोघीजणी असं बोललेत रितेश सर डायरेक्ट. तर आजचा एपिसोड बघायला एकंदरीत मजा येणार आहे. तुमचं म्हणणं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. चला आता मी तुमचा घेते निरोप. रात्रीचा रिव्ह्यू नक्कीच बघा, भाऊचा धक्काचा रिव्ह्यू नक्कीच बघा. आपण अजून बहुतेक गोष्टी बोलणार आहे. आणि बघू आता या वीकमध्ये ही संस्कृती रेवा, मला नाही वाटत हे काही खेळतील, पण संकेत बघूया आता काय नाही. आता मी घेते निरोप. भेटूया लवकरच. हॅव अ नाईस डे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर अग्री करत असतील तर नक्कीच तुम्ही ना एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया.